आपल्याला दिसत होते निफ्टीमध्ये डबल टॉप, आणि आज आपल्याला दिसत आहे निफ्टीमध्ये डबल टॉपचे कन्फर्मेशन होताना. आणि आपण ऑप्शन मध्ये कसे ट्रेडिंग करू शकलो असतो हे पण आपण आज पाहणार आहोत. त्यानंतर आरएसआय डायव्हर्जन, आणि आपण आरएसआय डायव्हर्जन्सला कसे पाहू शकतो, आरएसआय डायव्हर्जन्सला डिटेल अनालिसिस करू. तर फ्रेंड, व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर फ्रेंड, चला आपण चार्ट वरती पाहूया. तर आपल्याला पहिले दिसत होते मंथली चार्ट वरती, आपल्याला मंथली चार्ट वरती दिसत होते एक ट्विझर टॉप होता, ट्विझर टॉप साईन, म्हणजे मंथली मध्ये आपल्याला दिसत होते ट्विझर टॉप. आणि वीकली वरती आपल्याला एक डबल टॉप, आपल्याला वीकली वरती आपल्याला एक डबल टॉप दिसत होते. आपल्याला डेली चार्ट वरती आपल्याला एक, हा झाला एक हायर हाय, आणि हा झाला एक सेम हाय, म्हणजे हा हाय आणि हा हाय, हा झाला सेम, आणि या आणि हा हाय झाला, याला म्हणतात टॉप. आणि या टॉप वरती दिसत आहे आपल्याला इनबार कॅन्डल, याला आपण एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल सुद्धा म्हणू शकतो. आणि आपण काय म्हणता, काल म्हटले होते की या कॅन्डलला जर का फॉलो थ्रू आले तर एक हा डबल टॉप कन्फर्म होणार. आणि आज आपल्याला दिसत आहे रेड कॅन्डल, आणि ह्या रेड कॅन्डलने ह्या इन्व्हर्टेड हॅमरला कन्फर्म केले, म्हणजे एक आपल्याला फॉलो थ्रू दिसत आहे. आणि त्यामुळे हा एक आपल्याला डबल टॉप बनताना दिसत आहे, हा एक आपल्याला डबल टॉप बनताना दिसत आहे. म्हणजे हा जो एक हे डबल टॉप आहे, तर आपल्याला एक मार्केट असे दिसू शकते. डबल टॉप होताना मार्केट म्हणजे मार्केट हे या रेंजमध्ये दिसू शकते येणाऱ्या दिवसात. आणि आपण अधिक डिस्कस केले होते की RSI 60 रेजिस्टन्स वरती आहे, आणि आपल्याला आज दिसत आहे RSI 60 रेजिस्टन्स वरती. फ्रेंड, आपल्याला इथे दिसत आहे हा हाय आणि हा हाय, RSI चा हा हाय आणि हा हाय, हे दोन्ही हाय झाले सेम आहेत. आणि हा हाय आणि हा हे झाले लोअर हाय बनवताना RSI दिसत आहे. म्हणजे आपल्याला इथे कुठेतरी एक डबल टॉप, आपल्याला इथे डबल टॉप बनताना दिसत आहे. म्हणजे यामध्ये डायव्हर्जन्स आहे. आणि आपण आज RSI डायव्हर्जन्स डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि चला फ्रेंड, आपण ऑप्शन कसे ट्रेड करू शकलो असतो आज, हे हे आपण पाहू. आपल्याला 5 मिनिटाच्या चार्ट वरती दिसत आहे एक हाय प्राइस हायर आहे बनवताना. पण RSI जो आहे, RSI एका रेंज मध्ये दिसत आहे, तो म्हणजे 40-60. आणि आपला RSI चा जो कॉन्सेप्ट आहे, RSI बिटवीन 60-40 मीन साइडवेज. आणि प्राइस आपल्याला हायर आहे, म्हणजे हे जे बायर्स होते, बायर पुरे वीक झालेले होते. आणि हे वीक बायर झालेले होते, इसने ह्या ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट दिले. आणि या आणि हे जे बायर आहे, त्या बायरला प्राइसने इन्व्हाइट करून टॅप केले. हे बायर झाले फ्रेश बायर, प्राइसने इन्व्हाइट केले, आणि हे बायर प्राइसने केले ट्रॅप. आणि फिबोनाची जर का आपण पाहिले, तर फिबोनाचीचा 38% वरती एक रेजिस्टन्स होता. आणि त्यानंतर हे जे ट्रॅप झालेले बायर, आणि एम एम पॅटर्न बनून, एम पॅटर्न बनून हा जो एक झाला, हा एक सेलरचा एरिया झाला. आणि या सेलरच्या एरियावरती ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट करून एक प्राइसने, ह्या प्राइसने ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देऊन एक पुलबॅक देऊन एक चांगला मूव आपल्याला दिसत आहे. आणि अशी आपण आज ऑप्शनला ट्रेड करू शकलो असतो. म्हणजे ऑप्शनने काय केले, ऑप्शनने काय केले, RSI आपल्याला दिसतात बिटवीन 60-40, आणि या ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देऊन बाहेरला इन्व्हाइट केलं, म्हणजे इथे झाले बाहेर टॅप. आणि हाच एक सेम एरिया आपल्याला दिसत आहे इथे, सेलरचा एरिया. आणि या सेलरच्या एरियामध्ये बाहेरला इन्व्हाइट केले, आणि एक हे जी ट्रेंड लाईन आहे, ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देऊन एक पुलबॅक देऊन चांगला मूव आपल्याला दिसत आहे. म्हणजे असे आपण आज ऑप्शन ट्रेडिंग करू शकलो असतो. फ्रेंड, आपण आज RSI डिटेल मध्ये कसे पाहू, डिटेलमध्ये अनालिसिस कसे करू शकतो, हे आपण पाहू. RSI मध्ये आपल्याला दिसला हा एक टॉप, आणि आपल्याला सॉरी, प्राइसचा हा झाला एक टॉप. आणि आपल्याला पाहावं लागणार RSI चा टॉप. तर आपल्याला सेकंड हा झाला सेकंड प्राइसचा टॉप. पण RSI चा जो सेकंड टॉप आहे, हा एक लोअर हाय बनवताना दिसत आहे. म्हणजे इथे काय फ्रेंड, हा हायर आपल्याला प्राइस दिसत आहे हायर हाय बनवताना, आणि RSI दिसत आहे आपल्याला लोअर हाय बनवताना. म्हणजे इथे काय दिसत आहे, आपल्याला एक डायव्हर्जन दिसत आहे. त्यानंतर
नंतर परत आपल्याला इथे एक हायर टॉप बनवताना दिसत आहे आणि RSI इथे एक परत एक आपल्याला लोअर हाय बनवताना दिसत आहे. म्हणजे आपल्याला इथे एक RSI डायव्हर्जन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि RSI डायव्हर्जन्स आपल्याला एक पाहायला मिळत आहे. आणि नेक्स्ट सपोर्ट जो आहे निफ्टीचा, हा या ट्रेंड लाईन वरती सपोर्ट घेऊ शकते निफ्टीचा. म्हणजे 21,600 आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि जर का हा 21,600 ब्रेक झाला तर आपल्याला नेक्स्ट 21,150 रेंज आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे एका आपल्याला मार्केट रेंज बाउंड दिसू शकते. आणि बिटवीन 60-40 आणि मोमेंटम कधी येणार, RSI जर का 60 नाही ब्रेक, RSI 60 ब्रेक केला तर आपल्याला एक मोमेंटम पण दिसू शकते. आणि हा गॅप एरिया जो आहे, हा गॅप एरिया एक रेजिस्टन्सचे पण काम करू शकते. त्यामुळे एक आपण एक प्रॉफिट बुकिंग करू शकतो मार्केटमध्ये. आणि थोडीशी जर का आपल्याला ट्रेडिंग करायची ना, आपण एक हाफ क्वांटिटी म्हणा किंवा आपली क्वांटिटी कमी करून एक ट्रेडिंग करू शकतो. तर फ्रेंड, व्हिडिओ जर का आपल्याला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फ्रेंड. आय होप यू आर गुड. हॅव अ नाईस डे.